राज उठ, राज उठ। मामा तू आज येतोयस, लग्नाला का नाही आलास? मी किती फोन ट्राय केले तुला। अरे ते जाऊ दे, हे बघ आधी। हे काय आणलंय? वाच। हे तर आईचं हँडरायटिंग आहे। आई घर सोडून गेली? number you are calling is currently switched off. Please try later. लागला का फोन? स्विच ऑफ येतोय। काय चिरंजीव, झोप झाली ना रात्री व्यवस्थित? हो, काय तुम्ही पण राजभर आला, ये बस नाश्ता कर। बच्चू तू कधी आलास? बस 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 नाश्ता कर बस। सगळे मजेत ब्रेकफास्ट करताय। सकाळपासून आई घरात नाहीये हे कोणालाच माहित नाहीये का? की माहित असून सुद्धा काय? वहिनी घरात नाहीये? काय बोलतोयस तू? आम्हाला काहीच माहित नाही। आई घरात नाहीये। हो, सकाळी मी त्यांच्या रूम मध्ये गेले तेव्हा नव्हत्या खरा त्या। मला वाटलं मॉर्निंग वॉकला गेल्या असतील। अजून आल्या नाहीत का त्या? अरे असं कसं? असतील इथेच कुठेतरी, तू नीट बघितलंस का? घरात शोधून काही उपयोग नाहीये। आई घरात नाहीये, ही चिठ्ठी सोडून गेली। चिठ्ठी? बाबा अहो पण चिठ्ठी कुठे मिळाली तुम्हाला? बाहेर पडली होती खाली। सुदर्शन काका, बरं जर चिठ्ठी मिळाली निदान आपल्याला कळलं तरी। नाही, एक मिनिट। आईने ठेवलेली चिठ्ठी बाहेर कशी काय पडली? आईने तिच्या रूम मध्ये ठेवली असेल ना? हवेने गेली असेल उडत। काय हवेने? मुद्दा तो आहे का? मुद्दा काय आहे? ताई गेलीये कुठे? बापरे, म्हणजे आता त्यांना शोधायला हवं। आपण पोलिसांना। एक मिनिट, आई घरात नाहीये, बाहेर कुणालाही कळता कामा नये। अहो पण पोलिसांना ब्रेकिंग न्यूज होईल त्याची, आणि अफेक्ट आपला बिझनेस होईल। तू घरात नवीन आहेस म्हणून तुला सांग। अहो पण राज, मी समजतो तिला। सोनिया आधी काय? बस तू। अरे बापरे, साहेबाचा फोन। हॅलो साहेब, नमस्कार। ड्रायव्हर, मॅडम ना कुठे सोडलंयस का तू? हो, मॅडम म्हणाल्या बस स्टॉपवर सोड, म्हणून मी त्यांना बस स्टॉपवर सोडलं। पण साहेब, मला राहवलं नाही म्हणून मी मॅडमचा पाठलाग केला। तो बघतो तर काय, मॅडम गुहागरच्या बसमध्ये बसून निघून गेल्या। ओके। हा, ओके। काय काय म्हणाल ड्रायव्हर? मामा तू चल माझ्यासोबत। ऐक, ए राज, 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 हो, असं का? हो, तुम्ही असं काय करताय? वहिनी घरात नाहीयेत म्हणून जरा गोंधळून गेलाय तिच्या। तुम्ही शांत व्हा, बघू आपण काहीतरी करायला हवं। काहीतरी करायला हवं। वहिनी अशा कशा घर सोडून गेली? रावल्या, मी काय म्हणतो, 4 महिन्यात हॉटेल होणार आहे।
त्यासाठी कशाला बोर्ड लावायचा रे? याला थांब जरा पकडणे. हा पकडला. आता काय असतो हा. ह्याला एकदा पाडून झाल्यावर मोकळ्या जमिनीवर रातोरात कोण पण कब्जा करेल म्हणून. तुला काय रे, तू नीट पकड. हा. ढेपला काढ, ढेपला काढ. आई गुहागरला चाललो ना आपण. हा निकिता बोल. हॅलो सर, रत्नमाला मॅडम तुमच्या सोबत आहेत का? नाही म्हणजे मॅडम फोन उचलत नाहीयेत आणि अजून ऑफिसला आल्या नाहीयेत. आई आज ऑफिसला येणार नाहीये. पण सर, मॅडमची आज महत्वाची मीटिंग होती. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? पण सर, आईच्या दिवसभरातल्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर आणि अगदीच महत्वाची मीटिंग असेल तर मी अटेंड करेन. ओके सर. पण सर, मिस्टर खानविलकर मॅडमना भेटायला आलेत, त्यांना काय सांगू? दे त्यांना फोन, मी त्यांच्याशी बोलतो. ओके, सरांशी बोला ना. हां हॅलो सर, मी खानविलकर. रत्नमाला मॅडमने आम्हाला डोनेशनसाठी बोलावलं होतं. आमचा एक सांस्कृतिक मंच आहे आणि त्याद्वारे आम्ही गरीब कलावंतांसाठी. सध्या डोनेशन मिळणार नाही, पुढच्या महिन्यात बघू जमलं तर. निकिता. येस सर. आईची महत्वाची मीटिंग असेल तरच मला फोन कर. डोनेशन वगैरेच्या कामाला मीटिंग मिळत नाही. एम आय क्लिअर? येस सर. हे बघ राज, हे बघ शांत हो. उगाच तडतड का करतोयस? हे बघ, चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे जर या सगळ्या गोंधळापासून ब्रेक घ्यायचा म्हणून ताई कुठे गेली असेल ना, तर कुठे जायचं आणि कुठे राहायचं हे तिनं नक्की ठरवलं असणार. तसं असतं तर दागिने, मोबाईल, पैसे सोबत घेऊन गेली असती. अशी रिकाम्या हाताने नसती गेली ती. हो. आणि ती माझी आई आहे. जसा मी हट्टी आहे तशी ती सुद्धा हट्टी आहे. ती माझ्यावर रागवून गेली. जोपर्यंत मी तिला बघत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार. बघ सावकाश. हे गृहस्थ म्हणजे रत्नमाला मॅडमचे? मॅडमचा मुलगा. सॉरी टू से, हे रत्नमाला मॅडमचे चिरंजीव वाटप. निघतो. आधी असं व्हायला नको होतं सानिया. बाकी घर सोडून जायला नको होतं. काय झालं आधी? आईला मी किती वेळा सांगितलं की या सगळ्यामध्ये नको पडत जाऊस. काल आई तुला ऑफिसला घेऊन गेलीच नसती तर हे सगळं काही घडलंच नसतं ना. घरी कोणालाही न सांगता काकी घर सोडून गेलीच नसती. अरे आधी पण आईला कुठे माहित होतं की राजवर्धन एवढा रिॲक्ट करेल.
आधी राज ओव्हर रिॲक्ट करतो आणि हे सगळं ना त्याच्यामुळेच घडतं. पण त्यात नवल वाटण्यासारखं काय साने? हे होणारच होतं. मी राजला खूप चांगलं ओळखतो. त्याच्या बिझनेसमध्ये इंटरफिअर केलेलं त्याला नाही आवडत. आणि हे फक्त मलाच नाही, आईलाही तेवढंच चांगलं माहिती आहे. तरी सुद्धा तुला ऑफिसला घेऊन का गेली ती कळतच नाही. रत्नमाला वहिनी निघून गेली, यातही माझी चूक आहे का रे आधी? जग बदललं तरी माझं गाव अजून होतं तसंच आहे. आयुष्य तुझ्यासारखं वाहत असलं तरी त्या प्रवाहात सुद्धा तुझ्यासारखी संस्कारांची, संस्कृतीची निर्मळता जपता येऊ दे. आणि सरतेशेवटी समाधानाच्या समुद्रात विलीन होऊ दे. ताई, तुम्ही या गावात नवीन आहो काय? नाही, मी झोलाई देवीच्या देवळाकडेच. अच्छा, ज्वालाई मातेचं मंदिर काय? मग या बबनला विचारा ना. नाही, मंदिर माहितीये मला, त्या भूतंबीच्या माळावरनं गेल्यावरती लगेच येतं ना. म्हणून म्हटलं की या बबन पाक्षेतकरला विचारा. त्याचं काय आहे, त्या भूतंबीच्या माळाचा रस्ता आहे ना, तो ढासळलाय. हो, मग आता देवळाकडे जायचा रस्ता कुठला? सांगतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून असं सरळ गेलात ना, एक पूल लागेल. पुलाच्या पुढेच कार्यकरांचं हॉटेल लागेल. तिथून वलन घ्यायची आणि समोर जायचं. संपला विषय. धन्यवाद बबन पालशेतकर दादा. माझं नाव तुम्हाला माहिती आहे? आई, आत बस. आई, तुझी चूक आहे असं नाही म्हणते, पण तुला याआधी किती वेळा सांगितलंय बरं मी की आपण यात न पडलेलंच बरं. आणि काय वाईट चाललंय आपलं? सगळं व्यवस्थित तर चाललंय ना.
आणि आई नाही म्हटलं तरी हे सगळं काही रत्नमाला काकीच आहे. यात लुडबुड करायचा आपल्याला काहीही अधिकार नाही आई. या विषयावर आज नाही, या आधी 1000 वेळा बोलणं झालंय आपलं, तरी सुद्धा तीच चूक करते असतो. नाही चुकलंच माझं, बरोबर आहे तुझं, चूकच झाली माझी. माझ्या मनात तुमच्या भविष्याची चिंता असणं ही चूकच आहे माझी. आई तसं नाही म्हणत आहे मी. अरे तुमचं सगळं चांगलं व्हावं, तुमचं भलं व्हावं असंच मनात कुठेतरी असतं रे. असंच मनापासून वाटतं आणि प्रत्येक आईला हेच वाटत असतं रे. हो आई. नाही पण या घरात असं वाटणं सुद्धा चूक आहे. अगं आता एवढी शिकलेली मुलगी आणली आपण, तिला काय असं घरात बसून ठेवायचं का? अरे म्हणून गेलो वहिनींकडे आणि सहज म्हणून बोलले मी. आता मला काय माहिती की माझ्या एवढ्याशा बोलल्याने एवढं सगळं होणार आहे. नाही बरोबर आहे आधी, चुकलंच माझं. आई नाही बरोबर बोलतोयस तू आदित्य, चुकलंच माझं. मीच असं बोलायला नको होतं, तू बरोबर बोलतोयस आधी. आधी व्हॉट्स रॉंग विथ यू? अरे ती रूडली बोललास तू आईंची. दिस इज नॉट डन. किती वाईट वाटलं असेल तुला माहितीये त्यांना. आई आई ऐका ना प्लीज. तेवढ्या लांबून येऊन चहा प्यायला आल्याचं सार्थक होतं बघ इथे येऊन. हा मग, अरे दिवसभरचा थकवा एका घोटात नाहीसा होतो बघ. तुला सांगतो, मला कधी पण थकवा आला ना की मी सरळ तातांच्या हॉटेलात येतो. या ताई बसा. चहा मिळेल का? हो मिळेल ना, बसा. गावात नवीन दिसताय, चहा बरोबर काही खायला आणू का? नको. बसा. देवीने माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय काहीही खाणार नाहीये मी. या. पण काय होत आता, आज जरा चहा वेगळाच वाटतोय. हो ना, आज कावेरीने नाही बनवला ना चहा, तरीच वाटलंच मला. देवीच्या दर्शनाला आलाय का? एकदम जागृत आहे हा आमच्या गावातली देवी. तिच्याकडे जर शुद्ध मनाने काही मागाल ना तर ती रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. हा माहितीये मला, म्हणूनच तर आले. रिकाम्या हाताने जाणारच नाहीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत इथेच राहणार आहे. छान छान, काळजी नका करू. हा दादा. हा आलो आलो.
दादा पैसे किती झाले? 10 रुपये. धन्यवाद. कावेरी काय झालं बाय? ताज्या देव आपल्याच बाबतीत असं का करतो? काय करावं या पोरीचं? काळजाचा तुकडा गमवावा तसं जीवाला लावून बसली. ना काही खातीये ना पितीये. कावेरी अगं, अशाने गेलेलं घर परत मिळणार आहे का? स्वतःच्या ना तब्येतीचे हाल करून घेतेस, अजून काही नाही. हो ना ताई, खाऊन घे ना ग काहीतरी, नाहीतर अशक्तपणा येईल तुला, चक्कर येईल. बाळा ग, जेवढं आपल्या नशिबात असतं तेवढंच देव आपल्या पदरात टाकतो. नसेल ते घर आपल्या नशिबात. जळलं मेले लक्ष्मण ते सुलभे. नशिबाच्या गोष्टी कोणाला सांगते? त्यासाठी नशीब असावं लागतं. हिच्या नशिबाचं खडं जन्माला आलं फुटलं. तिला म्हणा लग्न कर आणि हो मोकळी, आणि आम्हालाही मोकळं कर. आली मोठी आईचं घर विकत घ्यायला. खिशात नाही दामडी आणि घर विकत घेण्याच्या गोष्टी करते. आई, तू नको ना मध्ये बोलूस. ए वा ग वा, माझं घर आणि जो मलाच बोलायची चोरी. आजी तू शांत हो ना, ताई आधीच टेन्शन मध्ये. तू ग बस ग कोंबडे. आली मोठी बहिणीची बाजू घेणारी. तिला सांग ते घर गेलं, आता याच घरात सडा साडवण करायचं तुला. फुटक्या नशिबाची आहेस ना, फुटक्या नशिबाचे भोग हे असेच भोगावे लागतात. ताई कुठे निघालीस? जाते मी देवळात. कावेरी अगं, कुठे आईचं बोलणं मनावर लावून घेतेस? चल तू घरात. ताई अगं ऐक ना. जाऊ दे तिला, देवाकडे जाऊ दे ना तर भूताकडे जाऊ दे. तुम्ही दोघे आज चला. आई अगं, आज चला. चल. फुटक्या नशिबाची नेली. आई, तुझ्याच आशीर्वादाने संस्कृतीला धरून परंपरेला जपून बिझनेस उभा केला. पण तो ज्याच्या खांद्यावर सोपवावा तो पोटचा मुलगा हातून निसटत चाललाय. आई, व्यसनी व्हायला लागलाय, माणसं तोडायला लागलाय. नात्यांची किंमतच कळेनाशी झालीये त्याला. त्याला माणसांशी, मातीशी, संस्कृती परंपरेशी जोडण्याचा मार्ग दाखव. मार्ग दाखव.
नमस्कार. नमस्कार. ताई, तुम्ही सकाळपासून इथेच बसून आहात. सगळं काही ठीक आहे ना? सगळं ठीक असल्यावरती माणसाला का देवीची पायरी आठवेल? आयुष्यात काही गणित चुकतात, काही न सुटणारे पेच दत्त म्हणून समोर उभे ठाकतात, आणि तेव्हाच आईच्या पायीची आठवण येते. माझंही काहीसं तसंच झालंय, म्हणूनच आले. ताई, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आई सगळ्यांचं सगळं ऐकते. तुम्ही अगदी योग्य वेळी आलात साकडं घालायला. आज या सहाणेवर पालखी येणार आहे, तेव्हा तुम्हीही दर्शन घ्या. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या, ती बघा पालखी आलीच. येतो मी, तुम्हीही या.
दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई, समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई, दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, उरात पेटाला वाना वाईजला सत्वर धाव ग आई, वाऱ्याच्या यगान धावत आलं या दाराशी वादळ आई, दारुघड 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 ग 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 आई. दारासमोर चपला सुद्धा तेव्हाच जमतात जेव्हा तिजोरीत पैसा पडू नसतो. नावाचा तू ह्या मी भाराला मळोटा सुखात राहू दे आई, नावाचा तू आई कधी ना कधी एक गोष्ट तुला डिसाईड करावीच लागेल. कधी कुठपर्यंत फक्त मी तुझं आणि तुझंच ऐकायचं. जोगवा मागून भरली दुरडी सांभाळल्या कर आई, पुरात पेटला रत्नमाला मोहितेंनी मला हाताला धरून बोवल्यावर चढवलं ना तरीही मी लग्न करणार नाही. झाला सत्वर धाव ग आई, वाऱ्याच्या यगान धावत आलं या दाराशी वादळ आई, तुझ्या अशा या वागण्यामुळे ना यू आर फोर्सिंग मी टू वेट फॉर युअर डेथ. दारुगड 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 ग आई, 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 दारुगड 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 ग आई. सावकाश. अरे बाप रे, खूप गरगरतंय का तुम्हाला? आपण आता थांबूया इथे कुठेतरी, बसूया का? सावकाश सावकाश, मी पटकन ना रिक्षा बोलवते, आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये. पाणी देऊ का तुम्हाला? बापरे, तुम्हाला चालताही येत नाहीये. सावकाश सावकाश, हळूहळू. हा, रिक्षा रिक्षा. अरे बापरे, हळूहळू हळू. हा, पोहोचू. आलोच आपण. जानकी काकू, आम्ही जातो पुढे, तुम्ही हळूहळू हळूहळू. गरगरतंय का? मला घट्ट पकडा. हा, मला. सावकाश या, हळूहळू. पायरी आहे. आलोच. दादा, हॉस्पिटलला घेऊन चला पटकन. सावकाश या, बसा. हळू.
चला चला दादा हॉस्पिटलमध्ये चला. कोण होतं रे? काय माहित नाही. खूप वर्षांनी आलोय देवळात. आता आलोच आहे तर बायको मिळावी म्हणून नवस करतो देवीला. मामा, आपण इथे आईला शोधायला आलोय. अरे पण आलायस ना, मग देवी आईच्या पायावरती डोकं ठेव, ती योग्य मार्ग दाखवेल तुला. इथे माझी आई हरवली असताना या आईचं दर्शन घेत बसू? तू इथे थांब, मी मागे बघून येतो. अरे देवी आई, माझी ताई जिथे असेल तिथे तिला सुखरूप ठेव. पुढे हो, मी जरा यांना विचारतो. हा दादा ऐका ना. हार देऊ का साहेब? नाही, ते घेतो मी. मला सांगा, तुम्ही यांना पाहिलंय का? नाही हो. नाही, यांना पाहिल्यासारखं वाटतंय. नक्की? नक्की नाही हो सांगता येणार साहेब. हे बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि आम्हालाही कन्फ्यूज करू नका. माझा नंबर घ्या. 9869749496. आणि या इथे दिसल्या ना तर मला फोन करून कळवा. हो साहेब. हो साहेब. राज, अरे नाही म्हणतायत. चल पुढे बघूया. काय झालं आकांक्षा? अगं काय झालं? कुणी काही बोललं का तुला? आता काही बोलणार आहेस का फक्त रडत बसणार आहेस? अगं आई 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 प्लीज 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 तुम्ही रडू नका ना. वाटलंच मी तुम्हाला सॉरी बोलते, पण प्लीज तुम्ही रडू नका ना प्लीज. मला कुणी सांगणार आहे का काय झालं ते? काय व्हायचं बाकी राहिलंय आता? सांगा ना, काय व्हायचं बाकी राहिलंय आता? तो राजवर्धन तुमचा माझा अपमान करण्याची एक संधी सोडत नाही. नाही, ते सुद्धा सहन करतो आपण. का? तर आपण कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होत? केली आहेत पाप आपण आयुष्यात. हो, पण काल त्याने माझ्या नव्या सुनेचा अपमान केला हो, तरी मी गप्प राहिले. पण आता मात्र हद्दच झाली. मी रत्नमाला बहिणींना चांगल्या हेतूने बोलले हो की नवीन सून आहे, चांगली शिकली आहे, सवरली आहे, तिची काही मदत लागली तर घ्या तिला हाताखाली. तर हा राजवर्धन याला असं वाटतंय त्याच्या हातातून सगळं घेऊन चाललोय आपण. मी होतोच ना तिथे. आता राजवर्धनचा स्वभाव तसा आहे. आणि मला सांग, स्वभावाला औषध असतं का? हो, त्याच्या संपत्तीची काय गरज आहे आता आपल्याला? राहतोय ना असं आश्रितासारखं, आपण राहू तसेच. आता राजवर्धनचा स्वभाव तसा आहे. आणि मला सांग, स्वभावाला औषध असतं का? हो, त्याच्या संपत्तीची काय गरज आहे आता आपल्याला? राहतोय ना असं आश्रितासारखं, आपण राहू तसेच. पण जीव कुठेतरी तुटतो आतून मुलांसाठी. आता आपण जसे राहतोय तसं मुलांनी राहू नये असं वाटतंय मला. काय चुकलं माझं? आता नवीन सून आली आहे तर बिझनेस मध्ये मदत करेल असं वाटलं. काय ग सानिया, आता वाटलं मला तुझ्यामुळे का होईना माझ्या आदित्यच्या बाजूला कोणीतरी उभं राहणार असेल ग. पण कसलं काय,
माझ्या आदित्यच्या नशिबात ना हे असं आश्रितासारखं जीणच आहे बहुतेक. आकांक्षा तू रडू नकोस, शांत हो बघू. अगं रत्नमाला वहिनींना वाटतं का की आपण आश्रित आहोत म्हणून? ते आपल्याला किती जीव लावतात. आता राजवर्धनला आपल्याबद्दल काय वाटतं तो विषय वेगळा आहे. राजवर्धनचा विषय कसा वेगळा म्हणताय तुम्ही? उद्या आता वहिनी गेल्यानंतर हा असा आदित्यला घराबाहेर काढेल तो. बस नव्या सुनबाई समोर हे बोलायलाच पाहिजे का? एवढं साधं कळत नाही तुला? मला सगळं कळतंय मी काय करतेय. एकदा का सानियाच्या मनात राजवर्धनच्या विरोधात ठिणगी पेटवली ना की झालं. मग हिला मोहरा करून नाही रत्नमालाची सगळी इस्टेट माझ्या आदित्यच्या नावावर करून घेतली ना तर बघाच तुम्ही. सावकाश 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 पोहोचलोच आहोत आपण. दादा या ना, कोणीतरी पटकन या ना प्लीज. या 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 थोडं पुढे या, थोडं या, थोडं या. बसा हा. सावकाश सावकाश. चला 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 दादा, लवकर लवकर. ए छोटू, बोला साहेब. फुल का कटिंग? ते सांगतो रे. मला सांग, तू यांना पाहिलंयस का? या इथे आल्या होत्या? अहो मी आत्ता आलोय, मी नाही पाहिलं यांना. ते दिवसभर मालक असतात ना, ते जेवायला घरी गेलेत. ते रात्री आले की विचारा त्यांना. ठीक आहे. हा अरे नाही म्हणतोय, नाही पाहिलं म्हणतोय. अरे गावातली माणसं आजूबाजूला बघतात की नाही? अरे कंट्रोल कंट्रोल, शांत हो. चल पुढे. कावेरी, यांना ओळखतेस का तू? नाही काका, मी नाही ओळखत त्यांना. त्या देवळात आल्या होत्या, अचानक चक्कर येऊन पडल्या, म्हणून मग मी लगेच इकडे घेऊन आले. म्हणजे मी चौकशी पण केली, पण सगळे म्हणतायत त्या गावात नव्या आहेत, कोणालाच काही माहिती नाही. बर, अडल्या नडल्या सगळ्यांना इथं दवाखान्यात घेऊन येतेस, म्हणूनच कदाचित तुला इथे औषध घ्यायला यावं लागत नाही. आईने शिकवलेले काढे आहेत ना, तेच ठणठणीत ठेवतात मला. आणि लोकांना मदत करायची हे सुद्धा तिनेच शिकवून ठेवलंय. आईने दिलेले संस्कार जपतेस, पुढे नेतेस, यातच सगळं आलं. नाहीतर आजकालची तरुण पिढी जुने संस्कार जपते कुठे? तुझ्यासारखी दुसऱ्यांना मदत करणारी मुलगी आपल्या गावात आहे ना, याचा अभिमान आहे आम्हाला. बाय द वे, ह्या ज्या बाई आहेत त्यांना इंजरी अशी काही नाहीये, सो सिरियस असं काही नाही. वा, म्हणजे सुखरूप आहेत त्या. हो हो, पण काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांना इंजरी अशी काही नसली तरी त्यांचं ब्लड प्रेशर, शुगर सगळंच अनस्टेबल आहे. स्ट्रेसमुळे होतं असं या वयात, पण निदान 2 दिवस तरी त्यांची काळजी घ्यावी लागेल. बरं.
यातले 2 दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन आणि 2 वाट्या म्हणजे पती पत्नी. मंगळसूत्रातली 1 वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे. आणि या शिवशक्तीच्या बळावर सासरच्या मंडळींचं रक्षण आणि सांभाळ करायचं असतं. आता यांना आपण कोणीच ओळखत नसल्यामुळे त्यांना इथं ठेवून तुझा खर्च वाढवण्यापेक्षा तू त्यांना तुझ्या घरी घेऊन जा. 2 दिवस आराम केला की बरं वाटेल त्यांना. पण 2 दिवसानंतर चेकअपसाठी पुन्हा इथे घेऊन यायचं. हां, आणि दरम्यान त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुद्धा घेता येईल. ठीक आहे डॉक्टर, त्यांना सुद्धा आले. गुड, ये बघूया. नमस्कार मॅडम, मी इथला डॉक्टर. तुम्हाला आमच्या कावेरीने इथं ऍडमिट केलेलं. तुम्हाला देवळात चक्कर आली होती, पण नाव यू आर परफेक्टली फाईन. थोडा थकवा आहे पण आरामाची गरज आहे तुम्हाला. बाय द वे, तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? गावात कोणाकडे आलात का? ही मुलगी मला परत परत भेटावी हा देवीचा संकेत नसेल. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. मला तरी वाटतं आता त्यांना स्ट्रेसमुळे काही आठवत नाही. त्यांना आरामाची गरज आहे. आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे त्यांना तुझ्या घरी घेऊन जा. ओके, तुम्ही काही काळजी करू नका. हा, सगळं आठवेल तुम्हाला. मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करते, मग आपण माझ्या घरी जाऊ. चालेल ना तुम्हाला? आलेच. कावेरी अजून आली नाही घरी. पुन्हा त्यांना कुठे फिरते गही पोर? बघा तर, मी पण वाट बघते कधीची तिची. गौरे, फोन आण ग माझा. फोनच करतो तिला, विचारतो कुठे आहे ती. काय करते माहित नाही. हॅलो. हा कावेरी, कुठे आहेस बाय? तात्या, मी हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? अगं तिथे काय करतेस? तुला काही झालंय का? काही लागलंय? कुठे लागलंय का? आणि फोन का नाही केलास तू? हो तात्या, पूर्ण ऐकून तरी घ्या माझं. मी गेले होते देवळात. तिथे एक बाई ज्या गावात नवीनच आल्यात त्यांना चक्कर आली. मग मी तडक त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तुम्हाला कळवण्या इतकाही वेळ मिळाला नाही तात्या. आणि काळजी करू नका, सगळं ठीक आहे. नशीब माझं. अगं मग आधीच सांगायचं नाही का बाय? हो, सांगायला वेळ तर मिळायला हवा ना तात्या. बरं ते सगळं जाऊ दे. आजीचा मूड कसा आहे? कसा असणार आहे नेहमी सारखा. शंख करते तुझ्या नावाने उशीर झाला म्हणून. पण तू का विचारतेस? अहो तात्या, विषय असा आहे की डॉक्टर काका म्हणाले त्या बाईंना घरी घेऊन जा. म्हणजे त्यांचं जवळचं असं कोणीच नाही आहे ना इथे. आणि 1-2 दिवस त्या राहतील, कारण परवा परत चेकअपला घेऊन यायचे. तोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांबद्दलही काही ना काहीतरी कळेलच. म्हणजे त्यांना काहीच आठवत नाहीये. त्यांचं नाव गाव काहीच नाही. आणि आपल्या गावच्याही वाटत नाही आहेत त्या. शहरातल्या असतील असं वाटतंय. असं आहे होय? त्या तरी कुठे जातील बिचाऱ्या. ठीक आहे, ये घेऊन ये घरी. चालेल, येतेच. काय झालंय? सुलभे, कावेरी कुणाला तरी घेऊन येते घरी. त्यांच्या पण जेवणाची सोय कर. हा, आणि मी माझं जेवण झालं की जाईन हॉटेलात. हो चालेल. आणि हे बघ, ते आपल्या घरी येणार आहेत, त्यांच्याकडे नीट लक्ष दे. सुलभे, आपल्या पाहुणे आहेत त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवा. होय, चला आता आधी तुम्हाला जेवायला वाढते.
चल. सुलभे, काय ग सुलभे, काय म्हणत होते जावई? कुणाला घेऊन येते ती घरात अवदसा? जळणं मेले लक्षण ती. आई का बस आई आई करते. सानिया, चहाच तू आत्ता टाकतेस चहा? 2 मिनिटात घेऊन येतेस म्हणलीस आणि आता 10 मिनिटं झालीत. काय झालंय सानिया? आधी सारखं ना मनात राहून राहून एकच विचार येतोय रे. कसला विचार? आईंनी सांगितल्याप्रमाणे खरंच राजवर्धनने आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर? सानिया, असं काहीही होणार नाही. आणि आईचं म्हणशील तर तुला एक सांगतो बघ, तुला पटणार नाही पण सांगतो. बघ, तू ना आईच्या नादाला लागू नकोस. आधी नाही म्हणजे आई अगं उगाच सगळ्या गोष्टींची भीती बाळगत बसते. म्हणजे तिला जसं वाटतं ना तसा राज नाहीच आहे. अरे पण तू कसं बोलतो? तू नोटीस केलंयस ना, त्या दिवशी पण डायनिंग टेबलवर असताना. बस सानिया, हे बघ, त्या दिवशीची सिच्युएशन वेगळी होती, बरोबर? आणि राजचं म्हणशील ना तर कामाच्या बाबतीत तो स्ट्रिक्ट आहे आणि प्रत्येकाचा एक स्वभाव असतो ना यार. पण तुला एक सांगू, माणूस म्हणून राज खूप चांगला आहे खरंच. आय एम कन्फ्युज्ड यार. तू म्हणतोयस तसा राज असेलही, पण तो आज तसा आहे. उद्या रत्न मला काकी नसतील तर तो असा वागेलच असं नाही ना. हू नोज यार. नाही बरोबर आहे तुझं. काय करतेस तू? दूध. एक मिनिट दे, तू गॅस बंद कर. बघ, उद्या चालून राज बदलला जरी ना तरी त्यात त्याचा काहीच फॉल्ट नाहीये. कारण एक काळ होता सानिया, राज अगदी लहान होता आणि त्यावेळेस त्याचे बाबा त्याला सोडून गेले. आणि इतक्या वाईट काळामध्ये आम्ही म्हणजे आई बाबांनी राजला आणि काकीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आधी काय सांगतोयस? तुला माहितीये, हातात अगदी 1000-1200 रुपये घेऊन काकी आणि राज इकडे मुंबईला शिफ्ट झाले. खूप कष्ट घेतले त्यांनी, खूप त्रास सहन केला. अगदी अर्धपोटी राहून इतका मोठा बिझनेसचा डोलारा उभा केला काकींनी. आई कुठे गेली असेल यार? आता मी कसं सांगू तुला? हे बघ, आई जर इथे सापडली नाही ना, आपण स्ट्रेट पोलीस स्टेशनला जाऊयात. इथे वेळ घालवण्यात काहीच पॉईंट नाहीये. काही पण ना, काय लहान मुलांचं रुसून फुगून बसायचं? हा, जाताना सांगून पण गेली नाही ती आपल्याला आणि मोबाईल कॅरी केला नाही तिने. हो. व्हॉट द हेल? म्हणून मला हे गाव बिव काय आवडत नाही. डोकं आउट होतो माझं. काय प्रकार आहे सगळा? अरे एवढा आभाळ कोसळून काय करतोयस तू? हा, शेण येते फक्त. मग आता काय खिशात घेऊन फिरू मी? आई असं घर सोडून गेली नसती ना तर कधीच गावात पाय ठेवला नसता मी. अरे राज, अरे चिडचिड काय करतोस तू एवढी? आईला ना कळत नाहीये. द होल वर्ल्ड इज मुव्हिंग फॉरवर्ड आणि आई मला मागे धरून ठेवते. सतत संस्कृती परंपरा या विषयावर बोलत राहते. त्यामुळे ना आपण एका डबक्यात अडकून राहतो हे कळत नाहीये तिला. आणि असं असलं तरी असं निघून जातात का? अरे काळजी करू नकोस, आई सापडेल. एक सेकंड. हा बोल. हॅलो राज सर, होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. ऍक्च्युली मी एक. हा बोल ना, बोल. काय झालं? ऑल ओके ना? या एव्हरीथिंग इज ऑल राईट. काय झालं? का फोन केला होता? बोल ना. मी सहजच. ऍक्च्युली आठवण आली. म्हणजे आय होप यू वोंट माइंड. नो इट्स ओके. पण सध्या मी जरा टाईड अप आहे. उद्या बोलूयात.
हॅलो. अरे यार, ह्याला काय झालं? मामा मला राहत नाही, आपण गावात पुन्हा एकदा शोधूयात प्लीज सर. ठीक आहे जाऊया आपण, पण त्याआधी मस्त गुळाचा चहा घेऊया. आता चहा थोडासाच, आणि त्यानंतर बघूया इथला कुठला माणूस भेटतो का ज्यानं ताईला इथे आलेलं बघितलं. बरं चल. वैदी शांत हो. पहिल्यांदाच प्रेमात पडलीयस, बी पेशंट. शांत. टेक अ ड्रीप. इंटरेस्टिंग. मग पुढे काय झालं आधी? पुढे काय होणार आहे? ते म्हणतात ना, लक्ष्मी रुसते, तशी आमच्या घरावर सुद्धा लक्ष्मी रुसली. आमच्या हातात काहीच नव्हतं राहिलं, आणि तेव्हा आई बाबांनी काकीच्या पायावर डोकं ठेवलं. आणि तुला खरं सांगू, काकीने मागचं पुढचं सगळं काही विसरून अगदी मोठ्या मनानं आई बाबांना माफ केलं. इतक्या मोठ्या मुंबई सारख्या शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना आसरा दिला तिने. आता काकीने आम्हाला माफ केलं म्हणून राजनी सुद्धा माफ करायलाच हवा असं थोडीच आहे. मला माहितीये की राजचा नात्यांवरचा विश्वास उडत चाललाय, पण तो नक्की कोणामुळे हे पण पाहणं गरजेचं आहे ना. बिझनेसच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहे राज, आणि बिझनेस त्याचा आहे. आणि तुला एका शब्दात सांगायचं तर आपण उपरे आहोत. आधी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. बोल. आपण आपल्या बेटर फ्युचरसाठी एक लोन काढून छोटासा बिझनेस सुरू केला तर? सानिया, हे बघ, बिझनेसच्या बाबतीतलं मला काहीच कळत नाही खरंच. हो, पण तू करणार असशील ना तर माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. पक्का? जेंटलमन्स प्रॉमिस. डन. चल, मी राजला जरा फोन करून विचारतो काकीबद्दल. येतोच. मम्मा. हा मम्मा, कशी आहेस? तू माझ्या प्रश्नाचं काय उत्तर देतेस ना, त्यावर मी कशी आहे अवलंबून आहे. म्हणजे क्लिअर विचारते. मी ऐकलंय रत्नमाला मोहिते घर सोडून गेल्या, खरं आहे? हो मम्मा. मम्मा, पण ही बातमी बाहेर कोणालाही कळता कामा नये असं स्ट्रिक्टली वॉर्न केलंय राजवर्धनने. गप ग, मला तिथली प्रत्येक बातमी कळली पाहिजे. हा, मला सांग नक्की काय झालं ग त्या रत्नमालाचं? मम्मा, ते मला नाही सांगता येणार प्लीज. पण ऐक ना, एक गुड न्यूज आहे. आत्ताच मी आणि आदित्यने असं ठरवलं की आम्ही ना एक छोटासा लोन काढून बिझनेस स्टार्ट करणार आहोत. ए, तुम्ही वेडे आहात का? वाटेत छान आमरस असताना तुम्ही काय पपईचा रस काढत बसलाय? मम्मा, एक काम कर, माहेरचा चहामध्ये एंट्री घे. मम्मा, अगं त्या राजवर्धनला आम्ही नकोय तिथे. मग आपण का उगाच घुसखोरी करायची? हे बघ बच्चा, आनंदी राहण्यासाठी पैसा लागतो, खूप पैसा लागतो. तेव्हा आपण अरबाच्या उंटासारखं वागायचं. आधी तंबूत डोकं घुसवायचं आणि नंतर अख्खा तंबू काबीज करून टाकायचा. मम्मा, तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाही. तू काही नको करू, तू शांत राहा. जे काय करायचंय ना ते मीच करते. एक मिनिट, आता काय करणार आहेस तू? कळेल, क्लिअर कळेल. हॅलो मम्मा. मम्मा, आता काय करणार आहे ही? हे माझं घर. राहा तुम्ही 2 दिवस इथे. हा, आणि अगदी आराम करा. आपण उद्या सकाळी तुमच्या घरच्यांना फोन करून बोलवून घेऊ. नंबर आठवतोय का तुम्हाला त्यांचा? नाही ना, काहीच आठवत नाही. हरकत नाही, तुम्ही आराम करा. जेव्हा कधी आठवेल तेव्हा सांगा. या. थांब, कुठे निघालीस? आणि ही बाया कोण? आजी, अगं
माहित नाही, पण त्या देवळात चक्कर येऊन पडल्या म्हणून मी त्यांना घेऊन दवाखान्यात गेले, पण आता त्यांना आरामाची गरज आहे. माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली तुला? कुणाही रस्त्यावरच्या भिकारणीला घरात आणतेस ती? घरात पाऊल ठेवायचं नाही तू. आजी अगं, या गावात त्यांच्या ओळखीचं कुणीच नाहीये आणि त्यांना काही आठवत नाहीये. अशा अवस्थेत मी त्यांना घेऊन आता कुठे जाणार? मस्तात जा, पण तू या घरात पाऊल ठेवायचं नाहीस. आजी ऐक ना ग, आजी ऐक, आजी 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 अगं, एकटं कसं सोडू त्यांना? निदान त्यांच्या घरच्यांचा पत्ता लागेपर्यंत किंवा त्यांना काहीतरी आठवेपर्यंत तरी वेळ दे ना ग. एकट्या कुठे जातील त्या? मला काय करायचंय? एक तर तू या घराला भार आहे आणि हे कोण कोण घेऊन येतेस तू घरात? तुझं तू निस्तर. इथे चार तोंडाला खायला मिळत नाही, त्या बाईला फुकटचं खायला घालू? आजी हवं तर मला 2 दिवस जेवण नको देऊ, माझ्या वाटचं त्यांना दे, पण त्यांचा असा अपमान नको करू ग. 2च दिवसाचा प्रश्न आहे ना आजी, समजून घे ना. का बस जळलं नाही लक्षण तुझं. आजी आजी ऐक ना आजी. आजी आजी. कावेरी, कावेरी ग, मगाचपासून आईने घर डोक्यावर घेतलं, त्यात हे सुद्धा फोन न घेता बाहेर गेले. मी खूप प्रयत्न केले ग, पण माझं काहीच चालत नाही आई समोर. ऐक ना, यांची सोय मी पडवीत केली तर चालेल का? मला चालेल. हं